ताई आता कसं आहे की असं म्हटलं जातं की यंदाची जी इलेक्शन आहे ही जी लोकसभेची निवडणूक आहे ही जितकी खासदारांची आहे तितकीच किंवा त्याहून जास्त ही दिल्लीमध्ये मोदी आणि विरोधी म्हणजे त्याच्यामध्ये राहुल गांधी आणि काँग्रेस आहेच पण त्यांच्याबरोबर सगळी जी आघाडी आहे त्यांची ती ह्याच्यामधली सगळ्यात मोठी ही निवडणूक आहे असं म्हणतात. ज्यावेळेला तुम्ही खासदार म्हणून तिथे जाता त्यावेळेला तुम्ही मोदीजींच्या विचारांचं समर्थन करून तुम्ही पुढे जाता, तर त्यांच्या विरोधकांचा सगळ्यात मोठा जो आरोप आहे की आता भारत हा लोकशाहीकडनं हुकुमशाहीकडे भारताची वाटचाल चालू आहे, ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, मला अजिबात असं वाटत नाही आहे लोकशाहीकडनं हुकुमशाहीकडे. कारण हुकुमशाही काय असते हे आपण इतिहासात वाचलेली आहे. आणि मला वाटतं ज्या पद्धतीनं मोदी साहेब काम करत आहेत ह्या देशाचे पंतप्रधान म्हणून अनेक योजना राबवल्या जात आहेत, मग त्या तरुणांसाठी असतील, महिलांसाठी असतील, गरिबांसाठी असतील. म्हणजे काही लोकांनी गरिबी हटाव हा नारा दिला होता, गरीब बिचारे तिथेच राहिले, कोणी कुठून हटलं नाही. पण आता बऱ्याचशा योजना लोकोपयोगी होत आहेत, अनेक प्रोजेक्ट होत आहेत. तर मला वाटत नाही कुठल्या पद्धतीनं हुकुमशाही म्हटलं जातं. मी या मताशी सहमत नाही आहे.